मंडळी नमस्कार। आज आपल्या जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रामध्ये आलेले आहेत काही विशेष पाहुणे। हे पाहुणे एक नाही दोन नाही तर तब्बल 40,000 पाहुणे आहेत आणि हे पाहुणे आपल्याला पाहायचेत तर हे पाहुणे बघा आपण इथं पाहू शकता। आपल्याकडे आलेले आहेत 2 मधुमक्षिका पालन करण्याच्या पेटी आणि या पेटीमध्ये एका पेटीमध्ये आहेत 20,000 आणि दुसऱ्या पेटीमध्ये आहेत 20,000 मधुमक्षिका। तर मंडळी हे जे मधुमक्षिका पालन आहे हे मधुमक्षिका पालन करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते। आपल्याला माहिती आहे की मधुमक्षिका सकाळी सूर्यप्रकाशाबरोबर बाहेर मध गोळा करण्यासाठी जातात आणि संध्याकाळी सूर्यास्ताबरोबर आपल्या पेटीमध्ये परत येऊन बसतात। तर ही जी पेटी आपल्याकडे आलेली आहे ही रात्रीचा प्रवास करून आपल्या इथं आपल्याला सकाळी पहाटे भेटलेली आहे आणि अशा प्रकारे तिचं जे तोंड आहे याच्या आतमध्ये आता माशा आहेत आणि हे इथं तोंड आहे हे आपण बंद करून ठेवलेले आहे आणि या एका पेटीमध्ये लगभग एक राणी माशी आणि 20,000 माशा असतात। तर ही मधुमक्षिका पेटी जी आपण मधुमक्षिका पालन करतोय ती ठेवत असताना विशेष काळजी घ्यावी लागते। त्यासाठी अशा प्रकारचा स्टँड ठेवावा लागतो। खरं तर आपल्याकडे स्टँड आता लगेच अवेलेबल नसल्यामुळे आपण ही जुगाड केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अशा ठिकाणी खाली बाऊल लावून याच्यामध्ये पाणी टाकून ठेवतो जेणेकरून परिसरामध्ये असलेल्या मुंग्या त्या मधाकडे अट्रॅक्ट होऊन त्याच्या गोडव्यापणाला अट्रॅक्ट होऊन याच्यावरती चढून त्या मधुमक्षिका पेटीमध्ये जाऊन मधाला अपायकारक ठरणार नाहीत किंवा माशांना अपायकारक ठरणार नाहीत। अशा प्रकारचं स्टँड ठेवल्यानंतर त्या पेटीसाठी आपल्याला सावली पाहिजे।